शरीराला आवश्यक व्हिटॅमिनच्या गोळ्या आपण दिवसभरात कधीही घेतो, पण आपलं शरीर यातलं काही ॲब्झॉर्ब करतं आणि बाकीचं वाया जातं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार योग्य वेळी व्हिटॅमिन घेतलं नाही तर याचा काहीही फायदा होत नाही. व्हिटॅमिन योग्य प्रकारे ॲब्झॉर्ब होण्यासाठी ते योग्य वेळीच घेतलं पाहिजे. या व्हिडिओत आपण व्हिटॅमिन घेण्याची योग्य वेळ कोणती, चला माहिती करून घेऊया. पण त्याआधी एक लाईक तो बनताय आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्की शेअर करा. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12 हे वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन आहेत, म्हणजे यांना शरीरात ॲब्झॉर्ब होण्यासाठी पाण्याची गरज लागते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12 उपाशी पोटी 1 ग्लास पाण्यासोबत घेतलं पाहिजे, ज्यामुळे शरीराला एनर्जी देखील मिळते. त्यामुळे हे दोन्ही व्हिटॅमिन सकाळी घ्यावेत, त्यामुळे तुमच्या झोपेवर अजिबात परिणाम होणार नाही. आपल्या शरीराला एकूण 13 विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. यातील 9 हे वॉटर सोल्युएबल आहेत आणि 4 हे फॅट सोल्युएबल. हेल्थलाईनच्या माहितीनुसार व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B7 आणि व्हिटॅमिन B9 हे सर्व वॉटर सोल्युएबल आहेत. मल्टीव्हिटॅमिनचं गणित थोडंसं वेगळं आहे, ते मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याआधी फॅट सोल्युएबल व्हिटॅमिन म्हणजे असे व्हिटॅमिन ज्याला शरीरात ॲब्झॉर्ब करण्यासाठी फॅटची गरज लागते. उदाहरणार्थ व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार शरीरात हे व्हिटॅमिन जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि इतर व्हिटॅमिन फॅट असलेलं अन्न खाल्ल्यानंतरच घेतले पाहिजेत. मल्टीव्हिटॅमिनचं गणित जरा ट्रिकी आहे, कारण मल्टीव्हिटॅमिन हे दोन्ही फॅट सोल्युएबल आणि वॉटर सोल्युएबल असतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार मल्टीव्हिटॅमिन घेण्याची योग्य वेळ म्हणजे अन्नासोबत, जेणेकरून फॅटच्या मदतीने ते योग्य ॲब्झॉर्ब होतील. पण एक गडबड आहे, ते म्हणजे शरीर वॉटर सोल्युएबल व्हिटॅमिन आणि फॅट सोल्युएबल दोन्ही एकत्र ॲब्झॉर्ब करत नाही. तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार मल्टीव्हिटॅमिन जेवणासोबत घ्यावेत. जर तुम्ही 2 गोळ्या घेत असाल तर एक ब्रेकफास्ट सोबत घ्या आणि दुसरी लंच सोबत. व्हिटॅमिन आणि मल्टीव्हिटॅमिन घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा नक्की करा. त्यांच्या सल्ल्यानेच पुढे सुरू करा. हा व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की शेअर करा.